पंच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 10 व वचन 50 मध्ये असे लिहिले आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. वस्त्र टाकलेली व्यक्ती आंधळी आहे व ती येशूकडे आपल्याला दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दया करावी म्हणून तो मोठ्याने दयेची याचना करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा विश्वास पाहून त्याला बरे केले. त्याला लगेचच दृष्टी आली. हाच अनुभव आमच्या देखील जीवनात येऊ शकतो. जरी आम्हाला दृष्टी असली तरी आत्मिकदृष्ट्या आम्ही पापामुळे आंधळे असे आहोत. जो कोणी त्या वस्त्र टाकलेल्या आंधळ्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून स्वतःच्या पापाबद्दल क्षमा मागेल त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताकडेच स्वतःच्या पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून का जावे? कारण प्रभू येशू ख्रिस्त हा देव असताना मानवाला पापापासून सोडविण्यासाठी मानव होऊन ह्या जगात आला. सर्व जगाचे पाप त्याने उचलून वधस्तंभावर वाहून नेले व वधस्तंभावर सर्व मानवासाठी आपला प्राण देऊन मानवासाठी मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवून त्याला प्रभू असे केले आहे. आणि जो कोणी आपल्या पापांची वस्त्रे टाकून म्हणजेच स्वतःच्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागेल व तो माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल त्याला मुक्ती मिळेल व त्याला पापापासून सुटका मिळून सार्वकालिक जीवन मिळेल. देव करो तुम्हीही आंधळ्या व्यक्तीप्रमाणे पापाची वस्त्रे टाकून प्रभू येशू ख्रिस्तावर बरे होण्यासाठी विश्वास ठेवावा.